ट्रेडिंग मध्ये ई तो काढा ट्रेडिंग असे त्याला चार्ट पॅटर्न वगैरे थोडेफार नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता भरपूर दिवसांनी ब्लॉग आलाय आणि का तसं तुम्हाला बोललो माझी एक्झाम होती ना. माझ्या एक्झामचा आज लास्टचा पेपर होता IITचा 400 मार्काचा एक लास्टचा पेपर होता, तो संपलेला आहे. आता फुल एन्जॉय आपण करणार आहोत मस्त की हा मे महिना अख्खा. मला मे महिन्यामधले म्हणजे आता जे हे 10 दिवस सोडून म्हणजे 20 दिवस दिले, तर बाकी सगळे दिवस मला ब्लॉग येणार आहे आणि पुढे पण ब्लॉग घेतला जाणार आहे असं. तर बघत राहता. आता मी घरी आलो आहे, हाफ डे आलो आज मी मित्रांनो. खरं बोललं तर वाजलं दोघं किती हाफ डे आलो. रिझन दिलं गावाला जाणार आहे, पण गावाला मी नाही जाणार आहे, गावावरनं आई येणार आहे आणि गावाला मी उद्याचा आपला एकदम स्पेशल असणार आहे नक्की पहा. तर भाऊ खायला काय मी आत्ता म्हणजे झालं मला एक तास खाल्लं नाही मी काय अजून. खायला काय मी खायला काय काहीतरी खातो दुसरं वगैरे. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट भेटतो आणि आपल्याला एक सायकल पण आपली रिपेअर करायची, गाडी वगैरे धुवायची आहे. आपण उद्या परवा 2 दिवस फिरायला जाणार आहे. बघू, परवा मी मित्रांसोबत जाणार नाही आणि उद्या फॅमिलीसोबत जाणार आहे, नक्की पहा. तर आता मित्रांनो माझं आता खाऊन वगैरे झालंय पूर्ण. आता सगळं नेऊन वगैरे ठेवलंय मी आता सगळं. आता बोललं काहीतरी स्वीट सारखं माझ्याकडे स्वीट खायचं हे खातो वगैरे आणि मग थोड्या वेळाने सायकल वगैरे पप्पायचं थोड्या वेळाने ते जेवतील वगैरे. त्याचं जेवण झाल्यावरती संध्याकाळी आपण सायकल रिपेअर करायला जाऊ आपली. तुम्ही बघत राहता, हा ब्लॉग चांगला होणार म्हणजे इंटरेस्टिंग. भरपूर दिवसानंतर मी सुरू केले पाहिजे. माईक बहुत स्वतः लावला, जसं मी बोलत तसा नेहमी लावणार आहे. माईक लावून ठेवलेला आहे, मला आवाज एकदम क्लिअर येत आहे. बस बाकी काय नको. चला आता बघू पुढं काय तर. तर मित्रांनो आता जसं की आता पप्पा आलेले 2 वाजता, आता 4 वाजला आलेत. 2 तास अगोदर येऊन गेले. पहिले की सायकल वगैरे रिपेअर करायला आता नको जाऊ, बरं का सुट्टी पडली आपल्याला, गावाला पण जायचं आता. आता तर मी बाहेर ऊन बघा काय मस्त पडला आहे, हे बघा. एवढं असं चांगला ऊन पडला आहे ना. तर मला पप्पा जाताना बोलून गेलेले, आकाश बघा, मला पप्पा जाताना बोलून गेले की गाडीच्या आतमधली जे म्हणजे गाडीचं इंटेरियर आहे जरा साफ करतो आपण, त्याचं कारला जाऊया खाली, त्यावेळी घेऊया. आता मी इथं खाली आलो आहे. मला पहिले सायकल दाखवतो. बघा सायकल आहे, इथं समोरचा टायर ना एकदम डिफ्लेट झाला आहे बघा, पंक्चर झाला आहे. आणि इथं समोरचा ब्रेक पण झाला आहे. सगळं साफ वगैरे करायचं हिला. फॅट बाईक माझ्याकडे हा मागचा टायर बरोबर आहे बघा, बरोबर आहे. आणि अजून सायकलची की पूर्ण एकदम घाण कंडिशनमध्ये आहे बघा, काय चांगली कंडिशन नाही. तिथं मागचा टायर पूर्ण हे आहे बघा. आणि ही इथं आपली गाडी आहे. आता पहिला आपण आपल्या गाडीला मागून घेऊ, जरा मागं वगैरे घेऊ, मग जरा साफ वगैरे करू. मित्रांनो आता मी कॅमेरा सेटला जाऊन बघू शकता, मला दिसत असेल. आपल्या गाडीला जरा मागं दिसल्या मला गाडी चालवता येते, मला मागं घेता येते, तुम्हाला दाखवतो. तुम्ही आता बघितलं नंतर गाडी मागं घेतली, गाडी आहे इथं आपली, चालूच आहे गाडी. आता गाडीच्या आतमध्ये जे थंड असतं ना ते कुठंच नसतं. मला तर गाडी मी आतमध्ये पुसतो आणि तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो वरती गेलो. मला दाखवतोय बघा, म्युझिक चालू आहे. तर आपण गाडीला आता साफ वगैरे करू. गाडीला आपण आता जरा आतनं साफ वगैरे करू, भरपूर धूळ वगैरे पूर्ण धूळ जमले तर डॅशवरती वगैरे. आता मागे सीटवरती वगैरे सगळं मॅटिन पण घाण आले, तर सगळं चेंज वगैरे करतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो. आपल्याला अजून एक काम करायचं आहे ते बघू आपण. दुकानात पण जायचं आपल्याला, तिथे पण आपण जाऊ. तर इथनं जायचं आपल्याकडे. तर मित्रांनो आता परत गाडी वगैरे पुसून झाली आतमध्ये वगैरे सगळं. आता गाडी ना पूर्ण हँग होतो. मग आता परत गाडी आतमध्ये लावू, मग वरचं असं आणायचं गाडीत लावायला. ठीक आहे ना, जे आवाज होता सांगतो आत द्यायला. तर मित्रांनो आता गाडी लावली मी, लावल्या बघू शकता. फोन तापतो रे, लावली गाड्याचा आतमध्ये अजून पाटण होतं ते आलं.
मित्रांनो आपल्याला इथं लावायचं आपल्या गाडीचं लावतो नाही तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा हे इथं लावलं असं हे बघा हे मस्त नजर वगैरे नको लागला म्हणून नाही गाडीचं चालवताना वगैरे आणि गाडीच्या एवढा मला घाम आला नाही बघा घाम बघा आता वगैरे जातो बाहेर. हां आता मी दुकानात जाणार आहे दुकानात जाऊन आल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी. मित्रांनो आता डायरेक्ट घरी आलो आहे तसंही मला अर्धा तासच लागला. घरी आलं गाडी संपले गाड्याचे लावलं बघितलं तुम्ही खायला घेऊन डायरेक्ट घरी जाता टी व्ही वगैरे बघा कारण का फोनचा नेट संपला आहे टी व्ही बघीन आणि मग बघू काय होतं पुढं. मित्रांनो आता जरा संध्याकाळ झाले 7 वाजता आले आणि आता मी खेळायला ती गेली खाली मी त्याचा ब्लॉग बनवतो जरा खेळतो बॅडमिंटन वगैरे आणि मी तुम्हाला आढळ घेतो आज का तर रात्रीचा स्पेशल होणार आहे. बघा मी आता नवीन शिकणार आहे टेक्निक्स वगैरे नक्की बघा आई पण आले इथं आई जराचा फोनवर आहे मी आता खाली आता. तर मित्रांनो आता इथे आमचा एक प्रॉब्लेम झालेला की मी जो माईक आलेला तर मी तिचा तो माईक चालू करायचा विचारलं तिचं OTG जे होतं मी चालू करायला विचारलं मी विदाऊट चालू करता व्हिडिओ शूट केले म्हणून त्याचा मला ऑडिओचा प्रॉब्लेम झाला असेल. तर मी इथं खेळून आलेलो तुम्ही बघू शकता घाम आटलेलं पूर्ण मी. तर आता माझा असं प्लॅन होता तिथं माझं वर्कआउट वगैरे करायचं मग आता मी थोड्या वेळातच लगेच मी वर्कआउट करायला घेतलेलं आहे. बॉडी वगैरे जरा फ्लेक्स वगैरे केलं मित्रांनो. तसं आधी म्हणजे मी वर्कआउट वगैरे करायचो अगोदर म्हणजे एकदम म्हणजे 9ला करायचो म्हणजे 9च्या एंडिंगला स्टार्टिंगला वगैरे असं केलेलं मध्ये मध्ये वर्कआउट पण थोडीशी बॉडी आपली आधीच बनलेली आहे मित्रांनो एकदम हट्टी कट्टी बॉडी आहे आपली खाते पिते करायचं आहे ना मी. तर चला मग आता पण आपला वर्कआउट आपण इथं करतो. आता तुम्ही ही जी खाली स्पेस बघताय फ्री स्पेस तिथे आपण आपला वर्कआउट करतो तर आपण आपल्या वर्कआउटला सुरू करू. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे बघू शकता तिथे एकदम आपले मस्त झाले आता जरा अभ्यास वगैरे करून वेकेशनचा होमवर्क येतो आणि मग हो झोप वगैरे परत खिडकी वगैरे उघडायला खिडकी वगैरे रात्री झाले तशी डाळ पण उघडतो. चला समोर काहीतरी फंक्शन चालू आहे समोर तिथं आपल्याला काय ना आपल्याला आपलं पडले तर तुम्हाला जसं बोलणार होतो काय करणार आहे म्हणजे ट्रेडिंग सुरू करणार आहे. ट्रेडिंग म्हणजे जसं की पेपर ट्रेडिंग असं पहिले मी ते सुरू करणार डेमो अकाउंट नाही माझं ते सुरू करणार आहे. तर जो ॲप मी यूज करणार आहे तो आहे ट्रेडिंग क्यू आणि ब्रोकरसाठी म्हणजे तुम्हाला रेफरन्ससाठी तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल म्हणजे पूरब ट्रेड विथ पूरब आहे त्यांची आहे एकदम प्रॉपर गायडन्स वगैरे एकदम प्रॉपर आहे तुम्ही बघू शकता. मी पण त्यांच्याकडनं शिकतो बस एवढंच तर घेऊ आपलं करायला. मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलं ट्रेडिंगचं तर माझ्या ट्रेडिंगची तर बुक आहे ट्रेडिंग मध्ये ई तो काढा ट्रेडिंग असे जरा चार्ट पॅटर्न वगैरे थोडेफार मी जरा ऑप्शन म्हणजे काय करायचं ते लिहिलंय त्याला इथे सगळं आहे पॅटर्न्स वगैरे रिव्हर्सल पॅटर्न वगैरे सगळं मग असं सगळं शॉर्टमध्ये मी इथं लिहून ठेवलंय. जसं की माझी बुक आहे इथे कॅन्डल पॅटर्न्स रेफरन्स आहे स्टॉक्स सगळे हे कधीचे आहेत ते कधी टायमिंग वगैरे हे टाईप्स आहे इक्विटी फ्युचर ऑप्शन इंट्राडे स्विंग पोझिशनिंग स्टॅपलिंग सगळं आहे इथे रिलायन्स वगैरे असं आहे सगळं. ही माझी सगळी बुक आहे स्टॉक मार्केटचं आहे सगळे इन्व्हेस्टमेंट पहिली तुम्ही जर मित्रांनो कधी पण ट्रेडिंग करत असताना तर पहिलं ना म्हणजे मार्केटचं म्हणजे बिहेवियर समजा म्हणजे मार्केट कसं चालतो तुम्ही पहिले इन्व्हेस्टिंग करा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करा टेक्निकल अनालिसिस करा हे सगळं करा मग तुम्ही इंट्राडे वगैरेसाठी जा ह्या प्रकारे तुम्ही पडा तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची जी क्लिअर आहे तुमचं करून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं त्यामध्ये बेस्ट ऑप्शन मी तर बोलतो तुम्ही इक्विटी करा. इक्विटीमध्ये काय एवढं आहे नाही म्हणजे पहिले तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा मग इक्विटी करा. सगळं आहे हे वेगळाच प्लॅन होता माझा ड्रॉप शिपिंगचा आहे बघा हा वेगळा प्लॅन होता आणि आता हे इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट टॉप 10 कंपनीज ऑफ इंडियामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता HDFC रिलायन्स निफ्टी ऑल कंपनीजमध्ये मिड कॅप वगैरेमध्ये केंद्रामध्ये करू शकता ॲक्सिसमध्ये करू शकता IRFC मध्ये करू शकता कोल इंडस्ट्रीजमध्ये करू शकता टाटा आणि अदर कंपनीज वगैरे वगैरे असं सगळं आहे. आणि इथं स्टॉक मार्केटच्या ट्रेडिंग फॉर इन्व्हेस्टिंग मध्ये हे टाईपचे इन्व्हेस्टिंगसाठी पोझिशनिंग मी तर बोलतो तुम्ही इंट्राडे मध्ये आणि तर स्विंग होतं इंट्राडे मध्ये एवढंसं टेक्निकल अनालिसिस कॅन्डलस्टिकसाठी तुम्हाला एक व्हिडिओ इथं एक पिक्चर ती व्हिडिओ बघू शकता प्राइस ॲक्शन वगैरे सगळ्यासाठी स्ट्रॅटेजीज तुमच्या मेन आहेत मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस वगैरे लागतं त्यासाठी सगळं भरपूर इम्पॉर्टंट काय आहे एका दिवसामध्ये तुम्ही फक्त ना 3 ट्रेड घ्यायचे मॅक्झिमम 3 ट्रेड आणि तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो पण पाहिजे 1:2 or 1:3 वगैरे सगळं ते पाहिजे हे असं सगळं होतं बघितलं तुम्ही आता बस एवढंच आता ट्रेडिंगचं आपण नंतर
काय कोणती गरज वगैरे आहे ट्रेडिंगची तुम्हाला दिसली असेल. तर आपण जेवण वगैरे आपण जरा ट्रेडिंगसाठी बसू. मित्रांनो आता जेवण वगैरे झालं, ट्रेडिंगचं पण झालं परत झाले सगळं ट्रेडिंगचं. तर आत्ता ब्लॉग मी आता एंड करतो. मला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.